हॅलो, मी सायली शिंदे. आज अक्षय तृतीया आहे आणि मी सकाळपासून खूप एक्सायटेड होते कारण आज काहीतरी स्पेशल बनवायचं ठरलं होतं. पण जसं मी किचनमध्ये एंट्री घेतली ना, तसं सगळं एक्साइटमेंट 2 मिनिटात गायब. समोर इतका मेस होता की मला वाटलं आज कुकिंग नाही तर युद्ध जिंकायची आहे. सुरुवातीला थोडंसं कंटाळा आलं. ऑनेस्टली सांगायचं तर 2 मिनिटं मी फक्त किचनकडेच बघत होते. पण मग मी स्वतःला म्हटलं, "चल तू करू शकतेस. सुरुवात तरी कर." आणि मग काय, मी कामाला सुरुवात केली. भांडे जागेवर लावली, किचन ओटा साफ करून घेतला, सगळं नीटनेटकं आपापल्या जागेवर ठेवलं. आणि हो, हे सगळं करताना बॅकग्राऊंडला माझ्या डोक्यात मोटिव्हेशनल गाणं मात्र चालू होतं. किचन क्लीन झाल्यावर एकदम फ्रेश वाटतं ना. आणि मग सुरू झाली माझी कुकिंग. आज मी बनवलं आमरस, गरमागरम चपात्या, कुरकुरीत भजी, धिरड्या आणि बटाट्याची भाजी. संपूर्ण घरात इतका छान वास येत होता, की स्वतःलाच म्हणाले, "वाह! काय जेवण बनवलंय." इतकं सगळं बनवल्यानंतर आम्ही दोघांनी एकदम शांतपणे बसून मस्त लंच एन्जॉय केला. तो मोमेंट खूप सॅटिस्फाईंग होता, कारण जेवण खरंच खूप छान झालं होतं. आणि हो, प्लेट बघून विचार आला, की डायटिंगनी आज स्वतःहून रिझाइन दिला असेल. लंच झाल्यावर आम्ही ठरवलं, की आज फेस्टिव्हल आहे, तर थोडं बाहेर जाऊन येऊया, म्हणजे मूड पण थोडा फ्रेश होईल. अक्षय तृतीय असल्यामुळे आम्ही विचार केला, की थोडं सोनं किंवा चांदी बघून येऊ. पण माझ्या मनात एक वेगळाच प्लॅन होता. मला इयर पिअर्सिंग करायचं होतं. थोडी भीती वाटत होती, पण एक्साइटमेंट जास्त होतं आणि शेवटी हो, मी इयर पिअर्सिंग केलं. खरंच सांगते, एक्सपिरियन्स खूपच स्मूथ आणि छान होता. पण बाहेर इतकं ऊन होतं, की आम्ही दोघं खूप थकून गेलो होतो. एनर्जी लेव्हल आमची 0 होती. मग आम्ही लगेच ठरवलं, की काहीतरी थंड पिऊया आणि मग काय लगेच चिल मँगो शेक ऑर्डर केला आणि हॉनेस्टली तो इतका टेस्टी होता, की एक सिप घेतल्यावर वाटलं, "अरे यार, अजून घ्यायला पाहिजे होतं." थोडा वेळ अजून बाकी होता, तर आम्ही एक्झिबिशन बघायचं ठरवलं. माझ्या हसबंडला एक्झिबिशन एक्सप्लोर करायला खूप आवडतं आणि मजेशीर गोष्ट म्हणजे हा एक्झिबिशन अगदी मागच्या वेळीस घे भरारीसारखा होता. काही लोकं तर तेच दिसले. म्हणजे आम्ही रेग्युलर व्हिजिटर्स आहेत का काही असं त्यांना वाटत असेल. आम्ही तिथे खूप फिरलो, वेगवेगळे स्टॉल बघितले, थोडं शॉपिंग केलं आणि मस्त टाईम स्पेंड केला. आणि मग शेवटी थोडं थकलेलं पण खूप हॅपी आम्ही घरी परतलो. तर हा होता आमचा अक्षय तृतीय स्पेशल दिवस. किचन क्लिनिंगपासून ते आउटिंगपर्यंत फुल मजेशीर. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल, तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक यू.